भाऊ काय डिटेल असेल हा बोकड? 39 हाईटवर आहे. बिलकुल बिलकुल गुजरी गुजरी पॅटर्नमध्ये ना? गुजरी खतरनाक आहे, एकदम जबरदस्त. हां हां ओके. आता काय वजन काय असेल याचं? वजन याचं आहे जवळपास 86-87. वा खतरनाक आहे. हां मित्रांनो बघू शकता तुम्ही बोकड किती जबरदस्त क्वालिटीचा आहे, एकदम जबरदस्त रेंजमध्ये बोकड आहे मित्रांनो. हा पण शौकसाठीच ना? शॉपसाठी. बिलकुल बिलकुल. याच्याकडनं काही ब्रीडिंग सध्या होत नाही मित्रांनो, म्हणजे ब्रीडिंगसाठी त्यांनी ठेवलेलं आहे, कारण त्यांच्याकडे आफ्रिकन बोर असल्याने आफ्रिकन बोरचं ब्रीडिंग होतं आहे सध्या. हा फक्त एक शौकसाठी आहे. तर मित्रांनो बघा, शौक करायचा असेल तर असा करा, एकदम खतरनाक आहे, जबरदस्त क्वालिटीचा आहे मित्रांनो. सोडा बरं त्याला आता. भाई ये कौन सी ब्रीड का है भाई? तोतापुरी. ये कितने वजन पे होगा भाई ये? 70 अराउंड आहे. 70 अराउंड ना. किती दात केले असतील त्याने? हे पण 4 दात आहे. 4 दात ना. तर मित्रांनो बघून घ्या बोकड किती जबरदस्त आहे. हाईट वगैरे किती असेल याची? 37. 37. मित्रांनो नक्षा बघा तुम्ही, बोकडाचा रुबाब बघा, जबरदस्त आहे. डबल हड्डीमध्ये, बोन कॅपॅसिटी खूप जबरदस्त आहे. झालर वगैरे, गलापट्टी एकदम खतरनाक. ब्रीडर असा होता, असा मित्रांनो खतरनाक ब्रीडर आहे हा पण. म्हणजे याचं पण ब्रीडिंग केलंय का? नाही नाही फक्त शौक ना. तो भाई अभी क्या वजन पे होगा ये बोकड? ये अंडुल बकरा है भैया, गुजरी. ओके. गुजरी में ब्रीड आती है मक्की चीना. मक्कीची नाव. ओके ओके. ये वो है. ओके. ये भी है जवळपास एक 79-80 केजी पर है. अरे बाप रे, खतरनाक हा, जबरदस्त है. अंडुल का मतलब कुछ शौकीन है अपने को. बिल्कुल. ये बकरियां नहीं अपने पास में, ब्रीडर नहीं है. ओके. अपन कुछ अंडुल पालते हैं. बिल्कुल बिल्कुल, शौक के लिए खातिर ना. ये शौक के लिए बस, अभी ये ईद के लिए जाएंगे. बरोबर बरोबर. अपने को अंडुल का शौकीन है, पहले से अपन 110-120 किलो का अंडुल ये फार्म तक ओके बना चुके हैं. अपने पास में एक गुजरी है और बड़ा 100 किलो क्रॉस. ओके ओके. मित्रांनो खूप जबरदस्त क्वालिटीमध्ये ब्रीडर आहे, खतरनाक एकदम जबरदस्त. हाँ, किसी को अगर ब्रीडिंग के लिए लेना चाहिए तो बेस्ट है भाई. हां ब्रीडिंग मित्रांनो, ब्रीडिंगसाठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ब्रीडिंगसाठी उपलब्ध आहे बोकड, आणि खूप खतरनाक आहे. याची हाईट काय असेल बरं का? आता 39 हाईट आहे. आणि वजन जर विचारतं 79-80 kg मध्ये. मित्रांनो खतरनाक बोकड आहे. जर कोण बघा तुम्ही, डबल हड्डीमध्ये, त्याची छाती बघा तुम्ही किती जबरदस्त आहे. त्याची छाती एक बिल्डर सारखा वाटतो मित्रांनो बोकड, आणि प्युअर गुलाबी स्किनमध्ये मित्रांनो, खतरनाक एकदम, जबरदस्त एकदम खतरनाक. जबरदस्त. हो काय असेल या बोकड्याची डिटेल काय असेल? हा बोकड एक 3रा दात लावतो आता. बरं बरं. 2 दात आहे. ओके. कमरेची हाईट 38 इंच. 38 इंचमध्ये ना. 38 इंच. वजन त्याचं जवळपास एक 70-72 किलो आहे. ओके बिलकुल. ओके. हा बोकड जास्त नाही, आपल्याकडे 2 महिन्यापासून आहे. ओके. 40 महिन्यापासून. हा बोकड आपण 2025 साठी आणलेला आहे. अच्छा, म्हणजे पुढच्या ईदची तयारीसाठी ना. म्हणजे आपण आता सांगितलं ना तुम्हाला, काही बरोबर. 140, 130 त्याच्या तयारीसाठी आणलेला आहे. बिलकुल बिलकुल. सोजत मधला आहे. बिलकुल बिलकुल. गुलाबी आहे. ओके. तुम्हाला तेच सांगतोय का, जर मोठे बोकड तयार करायचे असतील कोणाला, बरोबर, मोठे बोकड जे तयार करतो ओके, त्याच्यासाठी या क्रायटेरियामध्ये बोकड घ्यावा. बरोबर आहे. बरोबर. कमरेची आयटम कमी 2 दातावर 36-37 बरोबर बरोबर. ओके. वजन जवळपास 60 किलोच्या प्लस. ओके. खूप छान आहे, खूप जबरदस्त क्वालिटी, खूप जबरदस्त. ओके चालेल. मित्रांनो बघा, हा आफ्रिकन बोर खतरनाक बोकड आहे मित्रांनो, बघा खूप जबरदस्त आहे. हा कोणत्या ब्लड लाईनचा आहे? हे आहे आपलं मॉन्स्टर ब्लड लाईन आहे. बरं बरं बरं. ओके. म्हणजे आपल्या त्या सगळ्या कृष्णा ब्लड लाईनचे आहे. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. बरोबर. हा किती वजनाचा असेल तरी? हा आत्ता चालू म्हणजे आम्ही 2 महिन्यापूर्वी काहीतरी 2 दात केलेले आहे. बरं. 3-1 महिन्यापूर्वी 2 दात केलेले आहे. आत्ता काहीतरी 80 किलो वजनावर. अरे बाप, 80 किलो. हा बरोबर आहे. छान आहे छान आहे. 80 ते 85 किलो वजनावर आहे. बरोबर. वजन त्याचं वाढू शकतो आपण 100च्या वर पण. हा पण ते क्रॉस करण्यासाठी शेळींना थोडंसं त्याला पण डिफिकल्ट होईल, आणि किंवा फिमेलला पण. बरोबर बरोबर. म्हणजे 75-80 बरोबर. मॅक्सिमम 90 पर्यंत. बरोबर बरोबर. ओके ओके. त्याचे रिझल्ट भरपूर आलेले आता. याचे भविष्यातून आपल्या फार्मचे जुळलेलेच आहेत. बरोबर. तुम्हाला याचे बच्चे काय क्वालिटीमध्ये असणार तुम्हाला दाखवणार. बरोबर बरोबर. ओके ओके.